नमस्कार, मी सुनंदा नाईक. पाहूयात आजच्या काही ठळक घडामोडी. गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर बोरपाड या गावात सामाजिक बांधिलकी जपत स्मशानभूमी स्वच्छता उपक्रम राबवण्यात आला. या उपक्रमात सामाजिक कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष आमदार राजेश क्षीरसागर यांच्या मातोश्री मालन विनायक क्षीरसागर व वडील विनायकराव श्रीपतराव क्षीरसागर यांच्या स्मरणार्थ श्री ज्ञानेश्वर माऊली यांच्या पालखीत 70 किलो चांदीचा रथ अर्पण करण्यात येणार आहे. हा लोकार्पण सोहळा सोमवार 31 मार्च 2025 रोजी सायंकाळी 6 वाजता दसरा चौक कोल्हापूर येथे पार पडणार आहे. भानामतीच्या अघोरी प्रकरणामुळे जिल्ह्यात खळबळ सुरू असतानाच कुंभोज दानोळी रोडवरील कुंभोज येथील स्मशानभूमीत संशयास्पद प्रकार उघडकीस आलाय. शनिवारी अमावस्येच्या रात्री स्मशानभूमीच्या प्रवेशद्वाराजवळ नारळ, बाहुली, सुई, लिंबू, हळदकुंकू आढळून आल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरलंय. पन्हाळगड युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांमध्ये समाविष्ट करण्याच्या प्रस्तावाला गावकऱ्यांनी तीव्र विरोध दर्शवलाय. याबाबत आता स्पष्टता मिळवण्यासाठी गावकऱ्यांच्या शिष्टमंडळाने जैसलमेर येथे भेट देऊन तेथील परिस्थितीचा आढावा घेतलाय. त्यांच्या अनुभवावरून पन्हाळगड युनेस्कोमध्ये जाणे हिताचे नाही असा निर्णय आता गावकऱ्यांनी घेतलाय. गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर कोरगावकर संकुलातील साने गुरुजी बालक मंदिर, सावित्री श्रीधर विद्यालय आणि कोरगावकर हायस्कूलमध्ये विद्यार्थ्यांच्या प्रवेशाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. पालक आणि विद्यार्थी यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते. टाउन हॉल परिसरातील 80 झाडांना त्यांच्या शास्त्रीय आणि प्रचलित नावाच्या पाट्या लावण्याची तयारी पूर्ण झाली असून लवकरच हे काम पूर्ण होणार आहे. विशेष म्हणजे या पाट्यांसोबत आता झाडांची सविस्तर माहिती देणारा QR कोडही असणार आहे. शेतकऱ्यांना कर्जमाफी आणि महिलांना 2100 रुपयांची मदत देण्याचे आश्वासन पूर्ण न झाल्यास नैतिकतेच्या मुद्द्यावर उपमुख्यमंत्री अजित पवारांनी राजीनामा द्यावा अशी मागणी आता शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केली आहे. हेरवाड गावातील चर्मकार समाजाच्या विद्यार्थ्यांनी शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय यश मिळवत समाजाचा गौरव वाढवला आहे. या विद्यार्थ्यांचा चर्मकार समाजाच्या वतीने सत्कार करण्यात आला आहे. कागल मध्ये 5 नवीन आरामदायी एसटी बसचे लोकार्पण तसेच 5 कोटी रुपये खर्च करून उभारण्यात येणाऱ्या अत्याधुनिक कागल बस स्थानकाचा शुभारंभ नामदार हसन मुश्रीफ यांच्या हस्ते करण्यात आला. गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्ताचे औचित्य साधून प्रवाशांच्या सेवेसाठी आज एकूण 5 नवीन आरामदायी एसटी बस गाड्या दाखल झाल्या. इचलकरंजीच्या पाणी पुरवठ्याशी संबंधित विविध महत्त्वपूर्ण मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली. यावेळी बोलताना राहुल आवाडे म्हणाले की इचलकरंजी शहराची कृष्णा पाईपलाईन बदलाचे काम सुरू होईल आणि ते लवकरच पूर्ण होईल. यासोबतच नवीन 6 टाक्यांच्या मंजुरीची प्रक्रिया पूर्ण झाली असून त्या टाक्यांचे कामही लवकरात लवकर पूर्ण करण्यात येईल. यामुळे इचलकरंजीला वेळेवर आणि अधिक प्रमाणात पाणी पुरवठा होईल हे सुनिश्चित करण्यासाठी योग्य नियोजन करत असल्याचं देखील त्यांनी यावेळी सांगितलं. या आणि अशाच ताज्या अपडेटसाठी पाहत राहा तारा न्यूज. बाळ, फ्रीजमधून श्रीखंड काढ ना. आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड. त्याची चवच वेगळी होती. आता काय सगळं रेडीमेड. आजी, हे श्रीखंड खाऊन बघ. आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय? हे आहे गोकुळचं श्रीखंड. अगदी जिभेवर रेंगाळणार. जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार. गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार.